जैसे हमारे नगर सेवक के बारे में एक एक छोटे छोटे कार्य के लिए एफआईआर दर्ज कर दिए जाते हैं। पुलिस का दबाव है। हमारे भोईर जी है, योगेश भोईर, उनके ऊपर भी तरह तरह के आरोप करके उनके ऊपर भी उसको जांच लगा दी है। हमारी नगर सेविका सुरसिंह है, उनके घर पे भी हमला हुआ था। हमारे नगर सेवक बालूप्रीत को भी दहशत पोषण छोटी बात के लिए एफआईआर डायरेक्ट दर्ज करते हैं। इसका मतलब पुलिस के ऊपर दबाव है और शिवसेना उद्धव साहब गठ के परेशान करने का काम ये कर रही है। इसलिए मुझे ये यंत्रणा का कोई विश्वास नहीं है। इसलिए मैं हमारे एडवोकेट भूषण महाडिक के ओर से हम लोग कल हाई कोर्ट में रिट पिटीशन कर रहे हैं और हमारी ये मांग है कि ये जो क्राइम है, क्राइम से ऑफ इंक्वायरी वो निकालो और सीबीआई में दो, या हमारी मांग है। सर, ज्या पद्धतीने आपण घटनाक्रम सांगितलेला आहे त्यामध्ये असंही म्हणायचं आहे का आपल्याला की मॉरिसची ही हत्या झाली, कारण तुम्ही म्हणालात की पोटमाळ्यावरती गेले आणि त्यानंतर ती हत्या झाली, त्यावेळी तिथे कोण होतं का? तर मॉरिसची ही हत्या झाली आहे का असं आपला नाही, हा पोलीस तपासाचा एक भाग आहे। मॉरिस खाली त्याला मारतो, गोळीबार अभिषेकला झाला तर फुटेजमध्ये दिसतं, कोण मारणारा दिसत नाही। वरचे फुटेज बंद आहे, वरती जो मॅगझिन फ्लोर होता त्याचा छोटा फुटमाळा होता तिथले बंद आहे। त्यालाही मारताना वरती पण फुटेज नाही, खाली पण फुटेज नाही। मग असा संशय येतोय, बरं तिथे गेल्यानंतर तिथली लाईट बंद होती, आता स्वतःला मारून काय लाईट बंद करायला जाणार माणूस? त्या वेळेला जर मॉरिसनी वरती स्वतःवर गोळी काढून घेतली, हे खरं आहे थोडं मला चौकशीचा भाग आहे, मग गोळी घालल्यानंतर तो लाईट बंद करेल आणि तो मरेल। त्यामुळे अनेक असे काही बारकावे याच्यामध्ये सापडतात की या पद्धतीने आम्ही जी मागणी करतो की या सत्र न्यायालयांच्या माननीय न्यायालयाने जे निरीक्षण नोंदलेलं आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करूनही आज 40 दिवस झाले तरी त्या बाबतीमध्ये यंत्रणा काम करत नाही, पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते असा आमचा संशय आहे। आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्र सरकारकडून किंवा पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून ही चौकशी ह्या यंत्रणेकडे काढून ती वेगळ्या यंत्रणेकडे सीबीआयकडे द्यावा अशी आम्ही मागणी करणार आहोत। तुम्ही काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तुम्ही दाखवलेले आहेत ते तुम्ही स्वतः जमा केलेले होते, पोलिसांकडे ते उपलब्ध नव्हते। मात्र ज्या खोलीत ही घटना घडली त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही स्वतः पोलिसांकडनं पाहिलेलं आहे का? पोलिसांना मी विचारलं, आमच्याकडे फुटेज आम्ही जमा केले आणि त्यांना घरी बोलवले आणि त्यांना विचारलं हे फुटेज तुमच्याकडे आहेत का? ते म्हणजे आम्ही जमा केले नाही, मग हे फुटेज आम्हाला द्या। मग आम्ही त्यांना दिले आणि याचं आम्ही लेखी त्यांना पत्र देऊन असं पण नाहीये, कोर्टात सुद्धा आम्ही दाखल केलेलं आहे। मी आणखी काही प्रश्न असतील ते आमचे मांडच्या नंतर जे काही आमच्याकडे सध्या अस्तित्वात असलेले जे काही फुटेज आहेत, जे काही पुरावे आहेत, या सगळ्यामध्ये जे काही वेगवेगळे तज्ज्ञ किंवा सामान्य लोकांनी, लाखो लोकांनी ही लाईव्ह पाहिलेलं आहे, त्यांचं असं मत आहे की असे ह्या अँगलनी तपास व्हायला पाहिजे की ह्या दोघांना मारणारा आणखी तिसरा व्यक्ती होता का, त्यावर चौकशी व्हावी, असा चौकशी ही आमची मागणी आहे। मुसाफर साहेब, या संपूर्ण प्रकरणाची तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी करता, तैसर बोरीवली किंवा मागाठाणेचे भाजप किंवा संजय गटचा कोण पुढारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं तुम्हाला डाऊट आहे का? हे बघा, मी आता कुणाचं नाव घेणार नाही। प्रश्न असा आहे की हा चौकशीचा भाग आहे। आता ह्या चौकशीमध्ये जर ते इन्व्हॉल्व असतील तर त्यांची नावं येतील, जर ते इन्व्हॉल्व असतील तर पोलिसांनी चौकशी करावी, आम्हाला विचारावं, आम्ही सांगू त्यांना आमची काय भूमिका आहे ती। पण आता या क्षणाला आम्ही पोलिसांची मागणी करतोय की ही तुम्ही सखोल चौकशी करा आणि तुम्ही करत नाही म्हणून मला हायकोर्टामध्ये रिट दाखल करून मला दाद मागायचे की पोलीस यंत्रणा जी आत्ताची अस्तित्वाची यंत्रणा आहे ती काम करत नाहीये। ज्या दृष्टिकोनातून जे आमचा संशय आहे आम्ही लेखी स्वरूपात देऊन प्रत्यक्ष भेटून आम्ही मागणी करतो
तशा इव्हन साधं पोलिसांनी हिचे लेटर आहे सगळीकडे, साधं एक फोन पण करून जरा काय तुम्ही लेटर दिलं, तुमचं काय म्हणणं आहे, एवढी सुद्धा पोलिसांना दखल त्यांनी घेतली नाही आमच्या लेटरची. याचा अर्थ काय होतोय, जर आम्ही तक्रारदार आहोत, आमच्या घरामध्ये इन्सिडेंट झालेला आहे, तर आम्ही मागणी केल्यानंतर पोलिसांनी येऊन कमांड बेसिक तुम्ही येऊ नका, आम्हाला बोलवा, तुमचं याच्यात नेमकं काय म्हणणं आहे, पोलीस का घाबरते या सगळ्या गोष्टीला. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एक सीसीटीव्ही समोर आलेला होता, तो म्हणजे गोळीबार व्हायच्या आधी 2 मिनिटे मेहुल पारेख त्या केबिनच्या समोरून बाजूला आला, त्याने रिक्षा पकडली आणि त्यानंतर निघून जात असताना अगदी ऑफिसच्या समोर असताना गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर लोक पळताना दिसत आहेत, मात्र तो तिथे थांबताना दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्याकडे संशयानं पाहिले जात होतं. पोलिसांनी मेहुल पारेखची मॅरेथॉन चौकशी केली, मात्र त्यामधून काही निष्पन्न झालं नाही असं तुम्हाला वाटतं? 100%. कारण पोलिसांनी पहिल्यामध्ये असं सांगितलं की त्याची आई ही तिथल्या बाजूला असलेल्या 2-4 मिनिटावर करोना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती आणि तो तिथे गेला होता. बरोबर आहे. आता हा इन्सिडेंट 7 नंतरचा आहे. आईला 5 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये 5च वाजता ऍडमिट करण्याचं कारण काय, आणि ऍडमिट करून तो परत पुरावा आहे सीसीटीव्हीचा, तो तिकडे फिरतोय, तरी पोलीस अशा प्रकारची भूमिका घेतात, त्याच्यामुळे आम्हाला दुःख होते. कुठेतरी राजकीय स्वातंत्र्य कुणाला तरी वाचवलं जातंय का या संपूर्ण प्रकरणात? म्हणूनच आमची मागणी आहे की आता मी कुठल्याही राजकीय व्यक्तीचं नाव घेणार नाहीये. पोलिसांचं हे काम आहे की जे आम्ही तक्रारदार आहोत किंवा एक आमच्यासारखा लोकप्रतिनिधी 40 वर्षे राजकारणारे लोक, स्वतः नगरसेवक राहिला, त्यांची पत्नी नगरसेवक मुंबई शहरामध्ये, अशा परिस्थितीमध्ये आमच्या या सगळ्या गोष्टीकडे पोलीस दुर्लक्ष करतायत. आणि दुसरा आरोप माझा आहे की पोलिसांच्या मार्फत ही आमच्या तिथल्या नगरसेवकांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकून छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना दबाव टाकून त्यांना या निवडणुकीच्या तोंडावरती अडकवण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा, प्रेशर टाकण्याचा पोलिसांच्या माध्यमातून राजकारणी लोक, सत्तेत असलेले लोक वापर करतायत का, अशी सुद्धा माझ्या मनामध्ये शंका आहे. घोसालकर साहब, हिंदी में एक बार और जानना चाहेंगे कि जिस तरह से पूरा घटनाक्रम आप बता रहे हैं, इस पूरे मामले में तीसरे व्यक्ति का जिक्र कर रहे हैं कि कमरे में एक और शख्स था, क्या उस तीसरे शख्स की भूमिका संदिग्ध आप लोगों को लगती है कि तीसरे शख्स ने ही इन दोनों घटनाओं को अंजाम दिया, या फिर मॉरिस ने? इसके लिए हमारे पास 3 रीजन है. पहला रीजन है जो हमने फुटेज देखा है, अभिषेक को गोली लगती है, वो दिखता है, मारने वाला कोई दिखता नहीं है. दूसरा हमारा डाउट है कि अगर मॉरिस ने खुद को गोली डाला, अभी 5 फायरिंग हुई है, 5 फायरिंग उसने अभिषेक के ऊपर की है, बराबर है, उसमें भी पुलिस ऐसी करते हैं, उसकी गन लॉक हुई, अभी उनके पास लाइसेंस नहीं था, उनके पास गन नहीं था, लॉक हुई, तो लॉक हुई गन वापस शुरू करना और खुद के ऊपर मार डालना, ये सब जो पता दिया जाता है वो संशय की एक हमारे मन में शंका है. तो इसलिए हम बोल रहे हैं, हम नहीं है, जब भी हम लोगों से हमारे बात करते हैं, कोई तज्ञ लोग हमसे मिलते हैं और फुटेज देखने वाले लाखों लोग का ये कहना है कि इसमें तीसरा आदमी हो सकता है. मैं ऐसा नहीं बोलता था. तो इस तरह से इंक्वायरी होना चाहिए, ये हमारी मांग है कि कौन था उधर. एक आदमी आया, वो जो फुटेज में दिखता है, हाफ पैंट डाल के वो अंदर आया, बाहर गया, ये सब फुटेज में है. उनकी इंक्वायरी क्यों नहीं करते हैं आप लोग, ये हमारी मांग है. मेहुल की भूमिका को लेकर भी क्या कोई डाउट है, क्योंकि पुलिस का शुरुआत में कहना था देखो मेहुल नहीं था, मेहुल ये उनका आदमी है और वो उनके साथ रहता था और उनको सब उनके व्यवहार, मॉरिस के व्यवहार वो देखता था. इतना नजदीक का आदमी था. जब भी मॉरिस के ऊपर कोई 2-3 कंप्लेंट हुई है, जो एफआईआर हो गई है, उसमें सारे देने लेने का सब जो काम है ये सब मेहुल करता था. तो इसका हमको मतलब है कि मेहुल इसमें इन्वॉल्व है. हाफ पैंट वाला शख्स ये मेहुल ही है? नहीं, वो दूसरा है, तीसरा आदमी है, और एक तीसरा आदमी है मेहुल छोड़ के.
क्या कोई पॉलिटिकल रीजन हो सकता है, इसके पीछे कोई पॉलिटिकल? ये काम है यंत्रणा का तपास करना। हम लोग ने जो फुटेज दिया है, हम लोग ने जो उनको कहा है, हिस्ट्री बताया है, उसके ऊपर उनको इंक्वायरी करना चाहिए। वो नहीं करते हैं ना, इसलिए हम लोग अभी हाईकोर्ट में मूव होते हैं। आपण सांगितलं उदय सामंत उद्योगमंत्री म्हणाले गँगस्टरचा वाद अंतर्गावात उभाठामधला गँगस्टर वाद, तर याच्यामध्ये काही खातरजमा केलीत का? मी फक्त वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे। त्याच्याकडे माहिती असेल तुम्ही मागा. आता मी आपल्या माध्यमातून उदय सामंतकडे मागणी करतो की बा आमच्याकडे अंतर्गवाद, त्याने आदरणीय संजय राऊत साहेबांचा उल्लेख केलेला आहे त्या बातमीमध्ये। संजय राऊत आणि आणखी याच्यामध्ये माझ्याकडे ती बातमी आहे। तर मी विनंती करतो आपल्या माध्यमातून सामंत साहेबांकडे काही जर माहिती असेल तर आम्हाला दिली तर आम्ही त्या अनुषंगाने आम्ही त्या दृष्टीने तपास करायला लावू किंवा इन्क्वायरी करू। ओके, धन्यवाद मॅडम हिंदी बसले तुम्हाला कॉपी पाठवली, कॉपी देऊन टाका। एक मिनिट पंचायत ठीक आहे नाही थांब एक ते चालले दुसरं कुठे 2 मिनिटं दापोली रिसॉर्ट तो पण महत्वाचा विषय हे दादा सुरू करा करायचं का काहीतरी लागू चालू सुरू करा नाही ते सांगतात माहिती देतात। आज हायकोर्टामधून एक ऑर्डर आलेली आहे की जे साईड शॉट प्रकरणामध्ये तुम्हाला क्लीन चिट दिल्यासंदर्भात काय नेमकी माहिती आहे? गेले 2.5 वर्ष हा विषय नागडा पोपट, किरीट सोमय्या यांच्या माध्यमातून वारंवार हा आरोप केला जात होता। या साई रिसॉर्टशी माझा संबंध आहे, माझंच ते आहे। आपल्याला माहिती आहे की या प्रकरणात ईडीने देखील कारवाई केली होती। या प्रकरणात माझे मित्र सदानंद कदम यांना ईडीने अटक केली होती। 11 महिने सदानंद कदम ईडीच्या कस्टडीत होते। ज्यावेळेला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं त्यावेळेला सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती ओक साहेबांनी 2च प्रश्न विचारले की या प्रकरणात गुन्हा काय, प्रोसिड ऑफ क्राईम काय आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये का ठेवलं। त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली। शब्द शरणागती आहे, म्हणजे जो कोर्टाच्या भाषेत शरणागती शब्द आहे तो ऑर्डरमध्ये आलेला आहे। आणि त्यांनी
सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या. यावरती 11 महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला. यावर मी येतोच, पण त्याचबरोबर सतत हे रिसॉर्ट गैरमार्गातनं पैसे कमवून बांधलेलं आहे, त्याची ईडीची चौकशी झाली. त्या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे पुरावे ईडीला सापडले नाहीत. आणि काल कोर्टामध्ये ज्या वेळेला हे प्रकरण आलं त्यावेळेला कोर्टाने जे काही आदेश दिले ते मी आपल्यासमोर आणलेले आहेत. यामध्ये जी परमिशन आम्हाला दिली होती त्या परमिशनच्या बाहेर जर तुमचं काही बांधकाम असेल तर तुम्ही स्वतःच्या खर्चाने तोडून घ्या 1 महिन्याच्या आत, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. आम्ही देखील सांगितलेलं आहे की जर परवानगी दिली त्याच्या बाहेर जर काही बांधकाम असेल तर आम्ही स्वतः तोडू. आम्ही अधिकाऱ्यांशी बोलू आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला काही आढळलं की अतिरिक्त बांधकाम काही आहे तर आम्ही स्वतःच्या खर्चाने तोडू. याचा अर्थ असा होतो की आम्हाला परवानगी दिलेली जेवढी आहे तेवढं बांधण्याचा अधिकार त्या साधारण कदमांना होता. मी आज त्यांच्या वतीने का आलोय, कारण ह्या प्रकरणाच्या प्रत्येक बातमीमध्ये अनिल परब यांचे सहकारी, अनिल परब यांचे निकटवर्तीय, अनिल परब यांचंच रिसॉर्ट, अशी प्रत्येक वेळेला तुमच्या माध्यमातल्या बातम्यांमध्ये देखील प्रत्येक वेळेला माझा उल्लेख केला जातो आणि म्हणून मी आज आलोय. पण त्याच वेळेला कोर्टाने जे काल ऑब्झर्वेशन्स दिलेली आहेत ती अशी आहेत की ही सरकारने केलेली मालाफाईड ऍक्शन आहे. कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे. म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने, उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का? आणि या बाबतीमध्ये कोर्टाने त्या पट्ट्यात असलेली सगळी रिसॉर्ट्स, सगळी हॉटेल्स, सगळे बंगले, सगळी घरं यांच्या बाबतीतला अहवाल मागच्या डेटला मागितला होता. तो अहवाल अजूनही दिलेला नाही. त्याच्यावर काल कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितलं आम्हाला हा पूर्ण अहवाल आहे. एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे. कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे, परंतु तुम्ही सोयीस्कररित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरणं फक्त घेऊन पुढे जात आहेत. ही कोर्टाची कालची ऑब्झर्वेशन्स होती. आम्ही जो वारंवार आरोप करत होतो की हे सूडबुद्धीने जे विरोधातले लोक आहेत, जे त्यांना दबत नाहीत, जे त्यांना शरण जात नाहीत, अशा लोकांवरती कारवाई होते, त्याच्यावरती काल कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून कोर्टाने सांगितलं जरी उद्या यांनी पक्ष बदलला तरी देखील जर यांची कारवाई असेल तर ती झाली पाहिजे, अशा प्रकारची ऑर्डर काल कोर्टाने केलेली आहे. हे खास सांगण्याचं कारण आपल्याला की ज्या पद्धतीने सरकार दबाव लावते यंत्रणांचा वापर करून, माणसं सरेंडर झाली, त्यांच्या पक्षात गेली की त्यांची भूमिका बदलते. एका केंद्रीय मंत्र्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे की त्यांच्यावरती झालेली कारवाई सरकारी पक्षाने कशी दाबली किंवा कशा पद्धतीने. आणि आज आपल्याला माहिती आहे की कोर्टाने पुढच्या डेटला म्हणजे 15 एप्रिलला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरामध्ये कोस्टल झोनचं व्हायोलेशन झालेल्या जेवढी पण प्रकरणं आहेत या सगळ्या प्रकरणांचा तपशील मागितलेला आहे आणि सांगितलंय या रिसॉर्टवर जर कारवाई होणार असेल तर सगळ्या रिसॉर्टवरती कारवाई झाली पाहिजे. याचा अर्थ या किरीट सोमय्याच्या तक्रारीमुळे जे कोकणातलं पर्यटन काही जण पुढे मागे असतील, हे सगळं पर्यटन उखडून काढण्याचं काम आणि त्याचं पाप हे या किरीट सोमय्या नामक नागड्या पोपटावरती जातं. आणि म्हणून हे सगळ्यांना कळावं की कशा पद्धतीने खोट्या कारवाया केल्या जातात. आणि कोर्टाला देखील माझी हात जोडून विनंती आहे की आमच्या आयुष्याची काही वर्ष ही या सगळ्या भानगडीत फुकट जातात. एक माणूस कारण नसताना
सुप्रीम कोर्टात त्याला सांगितलं जातं की त्याला सोडून द्या, आमचा काय आक्षेप नाहीये. मग 11 महिने त्याच्या आयुष्यातले जे वाया गेले याची जबाबदारी कोण घेणार? गेले 2.5 वर्ष माझ्या नावाने जे बोंबलले, माझ्या घरच्यांना जो त्रास झाला, मी पहिल्या दिवशी इथेच बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगितलं होतं की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. परंतु गेले 2.5 वर्ष सगळ्या चौकशांना सामोरं जावं लागलं, सगळ्या यंत्रणांना सामोरं जावं लागलं. मानसिक, आर्थिक, सगळ्या प्रकारचा शारीरिक त्रास, सामाजिक, आणि आम्हाला चोर ठरवण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे. कारण आता ही प्रकरणं कोर्टात येतात आणि कोर्ट त्याला ताशेरे मारतं, परंतु तोपर्यंत जे काही नुकसान होतं याला जबाबदार कोण, हा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहिलाय. माझी न्यायालयाला देखील विनंती आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे. ज्या खोट्या तक्रारी यंत्रणा नोंदवून घेतात त्या अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि जे खोट्या तक्रारी करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. म्हणून मी आपल्यासमोर या निमित्ताने आलोय. 2 प्रकरणं, ज्या प्रकरणामध्ये कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश दिलेले आहेत. ज्या पद्धतीने आपल्यावर आरोप झाले त्या आरोपांसंदर्भात आपण म्हटलात की अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे कारण चुकीच्या केसमध्ये बोलत, तर दुसरीकडे जे आरोप झाले त्यांच्या संदर्भात आपण काही मानहानीचा गुन्हा किंवा मी मानहानीचा तर दावा केलेलाच आहे. मी 100 कोटीचा दावा केलेला आहे. आता एक तर 100 कोटी त्यांनी द्यावं, नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहेच. नेमकी आपल्यावरची कारवाई झाली ती आपण कोर्टाचं निरीक्षण होतं की मलाफॅड इंटेन्शनने झालेली कारवाई होती. नेमकं हे मलाफॅड इंटेन्शन नेमकं कुणाच असावं असं आपल्याला वाटतं? किरीट सोमय्या यांनी केलेल्या खोट्या तक्रारीवरती ही कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये पॅरेग्राफ 10 आहे आपल्या ऑर्डरमध्ये. Prima facie, there is a substance in a contention raised by Mr. Mone, London Council, that the action taken by the state of Maharashtra against the present petitioner is mala-fide in nature for various reasons. However, if the resort is in question is found in violation of CRZ notification or the direction of the relevant rules, regulations, permissions of the same cannot be allowed to stand. In any case, London Council, the petitioner has already filed the undertaking that the part of the resort is execution permission dated so and so of sub-divisional office Rapoli, we will demolish. कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मालाफाईड ऍक्शन आहे आणि ज्या वेळेला कोर्टात मालाफाईड ऍक्शन ठरते त्यावरती माझा जो दावा आहे त्यांच्यावरती मानहानीचा तो आता याच्या पुढे सुरू होईल. मी माझ्या दाव्याला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमय्याकडनं 100 कोटी वसूल करीन. मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची. तो तर निर्लज्ज आहे, मागेल पण कदाचित. साहेब एक महत्वाचा प्रश्न आहे. किरीट सोमय्या यांनी सकाळी सुद्धा माध्यमांना एक व्हिडिओ करून पाठवला स्वतःच्या प्रतिक्रियेचा. त्यामध्ये ते साई रिसॉर्ट बांधकाम तोडण्याचे आदेश असं स्पेसिफिक उल्लेख करतात. मात्र अतिरिक्त परवानगी शिवाय जे बांधकाम आहे ते तोडण्याचे जे सूचना दिलेल्या आहेत त्याचा उल्लेख सोयीस्करपणे प्रत्येक वेळी टाळताना ते पाहायला मिळालेले आहेत. अनिल परब यांचं साई रिसॉर्ट तोडण्याचे कोर्टाने आदेश दिलेत असं ते जे काही प्रतिक्रिया देतात त्यावरती तुमची काय भूमिका आहे? म्हणूनच मी आलो. खरं म्हणजे हे पिटिशनर सदानंद कदम आहेत, मी नाहीये. परंतु प्रत्येक वेळेला ते हे माझ्या नावाचाच उल्लेख करतात, अनिल परब यांचंच रिसॉर्ट असं सांगतात, म्हणून त्याचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. आणि ही ऑर्डर ज्याला कायदा कळतो त्याने वाचावी आणि याच्यामध्ये अतिशय स्पष्ट दिलेलं आहे आणि आम्ही स्वतः मान्य केलेलं आहे की जर याच्यामध्ये बांधकामाला दिलेली परवानगी याच्या व्यतिरिक्त जर अतिरिक्त बांधकाम असेल तर ते आम्ही आमच्या स्वतःच्या पैशाने तोडू असं आम्ही म्हटलेलं आहे. कोर्टाने आदेश दिलेले नाहीत. आम्ही स्वतः हे मान्य केलेलं आहे की जर परवानगी, याचा अर्थ तिथे परवानगी होती म्हणजे याचा अर्थ जो किरीट सोमय्या दगड तो घेऊन जात होता ना हातोडा, आता हा हातोडा उलटा कोर्टाने त्याच्या टाळक्यात आणलेला आहे आणि त्यामुळे हा जो काय अतिरिक्त जर बांधकाम असेल तर ते तोडायची आम्हीच मागणी मान्य केलेली आहे. आणि किरीट सोमय्या जे वारंवार सांगतात आणि त्याला प्रसिद्धी मिळते आणि म्हणून मी आज इतक्या दिवसांनी शेवटी हे सिद्ध झाल्यावरती आपल्या समोर आलेलो आहे. त्याने थर्माकोलचाच मारला पण कोर्टाने खराखोरा मारला ना. साहेब निवडणुका किंवा सत्ता केंद्र हे डोळ्यासमोर ठेवूनच या संपूर्ण कारवाया
झालेल्या आहेत का? तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर झालाय का? तपास यंत्रणांचा वापर विरोधी पक्षाच्या फक्त लोकांसाठी केला जातो आणि विशेषतः जे झुकत नाहीत, जे दबत नाहीत, अशा लोकांच्या विरोधात जास्त प्रभावाने केला जातो. घाबरवून लोकांना दाबणं हाच त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असतो. कदाचित मी जर गेलो असतो दुसऱ्या पक्षात तर हे रिसॉर्ट अजून 5 मजले वाढवायला परवानगी मिळाली असती. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांच्या विरोधातची जो गुन्हा होता ते कायम ठेवलेला आहे. सत्र न्यायालयाने त्याला सिद्ध केलं हायकोर्टानं आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. नाही, याच्या बाबतीत आम्हाला जास्त काही माहिती नाही, त्याच्यामुळे त्यावरती बोलणं आम्ही उचित ठरवणार नाही. दुसरीकडे महाविकास आघाडी पॉलिटिकल राजकीय प्रश्नांकडे येतोय की महाविकास आघाडीचा जर नाही, आजची विशेषतः ही पत्रकार परिषद घोसाळकर साहेबांची होती आणि हा विषय मी मुद्दामून आजच ऑर्डर झाली म्हणून तुमच्या समोर दाखवला. बाकीचे प्रश्न रेग्युलर पत्रकार परिषद. राज ठाकरे महायुती योगेश नहीं मतलब आपका वीडियो रॉकिंग कल वाला बहुत चल रहा है एरिया में, रियली गुड, बहुत चलो. हाँ, बहुत हम लोग भी चला रहे हैं, लोग भी बहुत सीख रहे हैं. हम मोबाइल वाले को बोला ना पूरा मुंबई में चल रहा है सर. बरं गावात क्या कोर्ट का ऑर्डर है किट सुमैया के मुंह पर ऑर्डर गिरता हुआ नजर आ रहा है? आप तो जानते हो कि 3 साल से सही रिसोर्ट और मेरा ताल्लुक यहाँ पर बार बार किरीट सोमैया जिसको हम नंगा पोपट कहते हैं, बार बार ये कहा जाता था कि ये रिसोर्ट इलीगल है, अनिल परब के पैसे से बनाया हुआ है. इसके बारे में सदानंद कदम जो मेरे मित्र है, ये रिसोर्ट के मालिक थे, उनको ईडी ने अरेस्ट की थी. 11 महीने उनको अंदर रखा था. जब सुप्रीम कोर्ट में ये बात आई तो सुप्रीम कोर्ट ने पूछा कि इसमें गुनाह क्या है, कौन से गुनाह से इनको अरेस्ट किया है, प्रोसीड ऑफ क्राइम क्या है और इनको इतने महीने अंदर रखने का कारण क्या है. उस वक्त सुप्रीम कोर्ट में वकीलों ने सरेंडर कर दिया, मराठी में जिसको शरणागति कहते हैं. सरेंडर होने के बाद में कोर्ट ने कहा कि इनको तुरंत छोड़ा जाए, लेकिन हमारी न्याय व्यवस्था को विनती है कि 11 महीने एक आदमी के जिंदगी के 11 महीने जेल में बिना कोई अपराध के
गुजारना ये कोई न्याय नहीं है। दूसरी बात यह है कि ये रिसोर्ट इलीगल है, ये रिसोर्ट पूरी तरह से तोड़ना चाहिए, ऐसी बार बार मांग की जाती थी। आज मैं इसका जवाब इसलिए देने के लिए आया हूं क्योंकि मेरा नाम उससे जोड़ा जाता था। कल जो कोर्ट में ऑर्डर हो गई उसमें कोर्ट ने पूछा और हमने भी ये कहा कि जो परमिशन डिविजनल ऑफिस ने दी है उसके बाहर अगर जाके कोई कंस्ट्रक्शन है तो हम हमारे पैसे से उसको तोड़ेंगे, और वो कोर्ट ने मान लिया और 1 महीने